नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाच्या असं अपडेटमध्ये। तर नवीन नियमानुसार 2024चा जो काही पीक विमा आहे तर त्याच्या वाटपामध्ये बहुतांश शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहे। 2023चे पण आणि 24चे पण। तर तो जो काही पीक विमा आहे तो आता कोणत्या कंपन्यांमार्फत येणार आहे किंवा तुमचं खातं कोणत्या कंपनीमध्ये तुमच्या खात्यात जो काही पीक विमा येणार आहे तो कोणत्या कंपनीमार्फत येणार आहे, त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, किती जिल्हे पात्र झालेले आहे, कोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे, प्रत्येकाच्या खात्यावरती किती जमा होणार आहे, याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर त्यामध्ये खरीप हंगाम 2023 आणि 24च्या दुसऱ्या टप्प्यातील जे काही अनुदानाविषयी माहिती आहे तर ती महत्त्वाचं असं अपडेट आहे। तर त्यामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यांच्या पीक विमा संदर्भातील महत्त्वाचं असं अपडेट आहे। आणि शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आणि सध्या चालू असलेले जे काही नवीन मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जो काही 2023 आणि 24च्या पीक विमा योजनेअंतर्गत उर्वरित अनुदान म्हणून 767 कोटी 12 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहे। तर 26,767 कोटी 12 लाख हा जो काही निधी मंजूर झालेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपनीच्या मार्फत कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार आहे याची महत्त्वाचं जे काही अपडेट आहे आणि त्याचं वितरण केव्हा केलं जाणार आहे। तर त्यामध्ये सर्वात प्रथम जो कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। आणि या कंपनीच्या माध्यमातून जे काही जिल्हे पात्र झालेले आहे तर त्यामध्ये आहे यवतमाळ, अमरावती, गडचिरोली। तर हे काही 3 जिल्हे आहेत। तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाणार आहे। तर त्याचबरोबर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया आणि त्यानंतर जी काही कंपनी आहे युनायटेड इंडिया या कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। त्याचबरोबर तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे जनरल SBI जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जमा केलं जाणार आहे। तर यामध्ये HDFC अर्बो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली, अकोला, धुळे, पुणे आणि धाराशिव तर हे जे काही जिल्हे आहे हे जिल्हे पात्र झालेले आहे। आणि यातील जे काही शेतकरी आहे पात्र शेतकरी यांच्या खात्यावरती सुद्धा हा पीक विमाचं वितरण लवकरात लवकर केलं जाणार आहे। तर त्यानंतर भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही पीक विमा रखडलेला होता तर हा पीक विमा सुद्धा आता वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार व बीड या जिल्ह्यांमध्ये हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। तर त्यामध्ये सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन 21 दिवसापेक्षा जास्त पडणारा खंड किंवा अतिवृष्टी, तर अतिवृष्टीचं जे काही अनुदान आहे हे या कंपनीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तर त्यामध्ये सुद्धा पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी। आणि ह्याच कंपनीच्या माध्यमातून सुद्धा अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव व सातारा हे काही जे जिल्हे आहेत ते या कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे। आणि या कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेल्या जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विम्याचं वितरण मोठ्या प्रमाणावरती केलं जाणार आहे। त्याचबरोबर पुढचा जो कंपनी आहे ती म्हणजे ICI जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये हे वितरित केलं जाणार आहे। त्यानंतर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे। आणि शेवटची जी कंपनी आहे ती म्हणजे तोडामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी। आणि या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास संभाजीनगरमध्ये हे 25% जे काही पीक विम्याचं वाटप आहे अग्रिमचं ते वाटप केलं जाणार आहे। आणि यात एकंदरीतपणे या 13 कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा हा मिळालेला नाही, तर लवकरात लवकर आपला पीक विमा भरून घ्या। आणि त्यांना या हप्त्यातून देखील वगळण्यात आलेला आहे। तर तुम्ही म्हणतात की आम्हाला पीक विमा का मिळाला नाही, तर 1 रुपया भरून जी पीक पाणी केलेली असते आपण किंवा पीक विमा भरलेला असतो तर ज्या शेतकऱ्यांनी तो विमा भरलेला नाही ते शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे अनुदान आहे ते अनुदान 2,200 कोटी रुपयेचं वितरित झालेलं आहे। परंतु आता जे दुसरं अनुदान आलेलं आहे ते 2,767 कोटी 12 लाख हे राज्य सरकारच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये सुद्धा
पुरवणी मागणीद्वारे हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून याला अखेर मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे अनुदान आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच संक्रांतीच्या अगोदर हे वितरित केलं जाणार आहे। तर त्या शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।